नमस्कार मित्रांनो, आज आपण पी एम किसान योजनेची महत्त्वाची एक अपडेट व माहिती ही समजून घेणार आहोत। जर मित्रांनो तुमचे लँड सीडिंग स्टेटस हे नो असेल तर ते येस कसे करायचे याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नक्कीच तुम्हाला चांगली माहिती ही मिळत राहणार आहे। मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता लँड सीडिंग स्टेटस हे नो आहे, तर हे येस कसे करायचे हे इथं आपण बघणार आहोत। तर त्याचबरोबर आपल्याला परत 2 स्टेप ह्या करायच्या असतात। आता ई-के-वाय-सी ही तुम्ही जवळच्या CSC सेंटरवरती किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा करू शकता। त्यानंतर इथं आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस इथं नो असेल तर तुम्ही आधार कार्डसोबत बँक खाते हे लिंक करायचं आहे। हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला। आता राहिला लँड सीडिंग। आता इथे येस करण्यासाठी तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, एक म्हणजे ऑफलाईन आणि दुसरा म्हणजे ऑनलाईन। तर मित्रांनो, शक्यतो तुम्ही ऑनलाईन करण्याला प्रेफर द्या, म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह होणार आहे। सॉल्व्ह करण्यासाठी म्हणजे इथे येस करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही एक वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे येणार आहात। अशा प्रकारे ही वेबसाईट ही असणार आहे। इथे तुम्हाला डिजिटल सेवा कनेक्ट, आता माझ्याकडे CSC ID आहे म्हणून मी हा ऑप्शन वापरत आहे। जर तुमच्याकडे नसेल तर इथे साइन इनवर क्लिक करून ह्या पेजवरती याल आणि क्लिक हर टू साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला सर्व माहिती ही इथे भरायची आहे आणि सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुमचा यूजर ID व पासवर्ड हा होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथं तुमचे एक प्रोफाईल बनवायची आहे, किंवा जर तुम्हाला जमत नसेल तर जवळच्या CSC सेंटरवरती जायचे आहे आणि तिथं डिजिटल सेवा कनेक्ट या ऑप्शनने लॉग इन करा। या ऑप्शनने लॉग इन केल्यानंतर जे CSC VLA असतील त्यांनी त्यांचा ID पासवर्ड हा इथं टाकायचा आहे। त्यानंतर साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे इथं डॅशबोर्ड हा दिसणार आहे। आता यामध्ये इथं तुम्हाला दिसत असेल लॉज पब्लिक ग्रीव्हन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आय ॲग्री दॅट माय ग्रीव्हन्स डज नॉट फॉल इन एनी ऑफ द अबो लिस्टेड कॅटेगरीज। तर मित्रांनो, इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं भरपूर ऑप्शन हे तुम्हाला दिलेले आहेत, मात्र तुम्हाला इथं मोरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर हा ऑप्शन इथं निवडायचा आहे। हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट मेन कॅटेगरी येथे तुम्हाला PM किसान रिलेटेड इशू हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर सिलेक्ट नेक्स्ट लेवल कॅटेगरी, आता तुमच्या PM किसानमध्ये काय अडचण आहे ते तुम्ही इथं निवडायचे आहे। जसं की तुमचं इथं बँक अकाउंट अपडेट करायचे असेल आणि इतर काही जे प्रॉब्लेम असतील ते इथं दिलेले आहे। तर आता आपल्याला जर तुम्हाला काही अगोदरचे हप्ते हे 5-6 मिळालेले असतील आणि तिथून पुढे जर मिळाले नसतील तर तुम्ही शेवटचा ऑप्शन निवडा। तसे तुम्ही इथं जे तुमचा ऑप्शन केसमध्ये जो असेल परफेक्ट बसत असेल तो इथे निवडायचा आहे। आता लँड सीडिंग स्टेटस हा ऑप्शन आता इथं लँड सीडिंगला अगोदर पैसे मिळायचे, आता हे मिळत नाही, तर शेवटचा ऑप्शन म्हणजे स्टॉपेज ऑफ इन्स्टॉलमेंट आफ्टर इशू ऑफ फ्यू इन्स्टॉलमेंट, म्हणजे काही हप्ते मिळाल्यानंतर हप्ते हे बंद झालेले आहेत। त्याचं कारण आता आपल्याला समजलेलं आहे की लँड सीडिंग स्टेटस हे नाही। तर त्याबाबत तुम्ही इथं सविस्तर तुमची माहिती लिहायची। इथे तुमचे नाव, आधार नंबर, बँक अकाउंट नंबर, शेतीचा गट नंबर, सर्वे नंबर, खाते नंबर अशी सविस्तर माहिती तुम्ही इथे टाकायची आहे। मी इथे डेमोसाठी लिहून ठेवलेली होती ती माहिती इथे टाकत आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं सपोर्टिंग डॉक्युमेंट जे आहेत यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक एवढी कागदपत्रे ही PDF बनवायची आहेत आणि 4 MB पर्यंत ही साईज ठेवायची आहे। आणि त्यानंतर चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे आणि त्यानंतर अटॅच या ऑप्शनवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर येणार आहे, तो रेफरन्स नंबर तुम्ही सांभाळून ठेवायचा आहे आणि 8 ते 15 दिवसामध्ये तुमचं लँड सीडिंग स्टेटस हे येस होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या लँड सीडिंग स्टेटस हे येस करू शकता। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या गावित टेक्निकल YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।